नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत शुगर बीट्सला कसं ववायचं. तर याआधी आपण पाहिली होती कंप्लीट सिल्वरची सिरीज, ज्यामध्ये आपण ड्रॉप शेपचे मोती कसे ववायचे ते पाहिले. त्यानंतर गोल मोती कसे ववायचे, दोन वेगळ्या वेगळ्या साईजचे ते देखील पाहिले. आणि जे डमरू मणी बोलतो त्याला आपण व्हाईट कलरमध्ये देखील पाहू शकतो, तर त्याला देखील कसं ववायचं ते पाहिलं. आणि त्याआधी आपण गोल्डनची सिरीज पाहिली, ज्यामध्ये सगळे गोल्डनचे जे काही वर्क आहे त्यामध्ये काही काही जसं की तुम्ही पाहू शकता टिकल्या पाहिल्या, शुगर बीट्स पाहिले व्हाईट कलरचे टिकल्यांसोबत. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता गोल्डन बीट्स आहेत ते देखील पाहिले. वापस डमरू आणि ड्रॉप शेप हे गोल्डनमध्ये देखील तुम्ही पाहू शकता. त्याला देखील कसं करायचं स्टेप बाय स्टेप, सुईला धरण्यापासून ते धागा वळून घेण्यापर्यंत आपण सर्व पाहिलं. त्यानंतर आपण जरदोशीचं देखील एका लाईनमध्ये हातशिलाईच्या सुईने आणि आरीवर्कच्या सुईने देखील कसं करायचं ते देखील पाहिलं. तर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसाल तर नक्की एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला आरीवर्क करायला सोपं होईल. आज आपण पाहणार आहोत शुगर बीट्स. हे व्हाईट कलरचे शुगर बीट्स आहेत. तुम्हाला हे प्रत्येक रंगामध्ये पाहायला भेटतील. अशाच प्रकारे एक कट बीट्स देखील असतात, त्यामध्ये कट्स असतात. तर ते आपण नंतर पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की जे शुगर बीट्स आहेत त्याला आपण कसं वळून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिलं आपण जे खालचा धागा आहे त्याला वरती काढून घ्यायचा आहे. वरती काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी 2 मणी घ्यायचे आहेत आणि एकत्र एका धाग्यामध्ये वळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि खालून धागा वडून घ्यायचा आहे. खालून धागा वडल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता जेवढी जागा हे मोती घेत आहेत, मणी घेत आहेत, तेवढी घेऊ द्यायची आहे. त्यानंतर सुई खाली टाकून वापस जो खालचा धागा आहे तो वरती घ्यायचा आहे. तुम्हाला हा धागा वरती कसा घ्यायचा हे जर माहिती नसेल तर तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामध्ये आपण सुई धरण्यापासून ते धागा कसा वळून घ्यायचा ते सांगितलेलं आहे. तुम्ही ते आधी पाहून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता 2-2 करून पूर्ण लाईन कंप्लीट करायची आहे. तुम्ही जर 3 किंवा 4ची लाईन बनवली तर ती लाईन तुमची लूज होऊ शकते, ढिल्ली होऊ शकते, जेणेकरून जे वर्क आहे तुमचं ते छान नाही दिसणार आणि त्याला तो शेप नाही येणार. त्यामुळे आपण जास्तीत जास्त 2च घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही वळून घ्यायचं आहे सगळे मोती किंवा मणी या धाग्यामधून. तर अशा प्रकारे हे शुगर बीट्स पूर्ण करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एक लाईन अशी झालेली आहे. आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत मग्गम वर्क कसं करायचं. तर ते व्हिडिओज देखील तुम्ही पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने. आणि तुम्ही देखील आरी वर्क करू शकता जर तुम्ही असंच प्रॅक्टिस करत राहाल तर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.